खिशामध्ये 1 रुपया नव्हता, पण मनाला असं वाटलं लागलं की आईला फक्त एक तरी साडी घ्यावी. तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका शिवड्या देवड्या आणि स्वागत करतो सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आणि या काकाला कॅमेरा समोर यायची एवढी लाज वाटू लागली, ते नाही का त्यांचा चेहरा लपवत आहे बरं का. बाकी तर त्यांना मी त्यांच्या घरी सोडलं आणि मी आणि आई निघालो रामनगरला. आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे आईचं लांबूनच दर्शन घेतलं आणि रामनगरला जायचं एकमेव कारण म्हणजे आपला आधार अपडेट करायचं. बाकी तर सोलगाव पाटे ओलांडून मी लागलो मेन हायवेला आणि अवघ्या काहीच वेळामध्ये आम्ही येऊन पोहोचलो रामनगर मध्ये. आणि जिथे आपल्याला आधार अपडेट करायचं होतं तिथं गर्दा एवढा होता, अक्षरशः पाऊल पण टाका जागा नव्हती. बाकी तर नाही का तिथे आमचे 2-3 घंटे गेले बरं का. आणि नंतर आम्ही येऊन पोहोचलो एका साडीच्या दुकानामध्ये. बाकी तर आईला साडी घ्यायची होती आणि आई मला म्हणते की कोणती घेऊ, पण मी काय म्हटलं मला काही साड्यातलं कळत नाही. त्यामुळे आईनं पण काही साडी घेतली नाही. आईचं म्हणणं असं होतं तुला पास नाही पडी तर मला पण नाही पडी, चल घरी. मनातल्या मनात असं बोललो, आई मला खरंच माफ कर, पण पुढल्या वेळेस तुझा हा मुलगा नाही का तुला जी साडी पाहिजे ती नक्की घेऊन येणार. माझ्या खिशामध्ये तर 1 रुपया पण नव्हता, पण मनाला असं वाटलं लागलं की आईला एकदम महागाची साडी घेऊन द्यावी. बाकी तर घरी आलो, जेवण वगैरे करून घेतलं आणि आपले काका इकडे नाही का द्राक्ष बाग फवारीत होते. आणि मागच्या 2-3 दिवसामध्ये घड पण नाही का एकदम खतरनाक निघले बरं का.